पराभूत संघातील राहुल कश्यप. यस, मी राजू वेताळे यांना विनंती असणार आहे हा पुरस्कार देण्यासाठी आपण यायचं. राहुल कश्यप आपण यायचं आहे. वर्तकनगरचा एक जबरदस्त खेळाडू. पहिली वहिली पावसाळी स्पर्धा या हंगामातील मुंबईची. राजा पाटील एसपी संघाचे व्यवस्थापक ज्यांच्या मालकीचं एसके स्पोर्ट्स आणि एसके स्पोर्ट्सचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. करतोय सिंधुदुर्गचा हिट मॅन शैलेश शेडगे यांच्याकडून या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहेत. सिंधुदुर्गचे भाऊजी. आणि इकडे सिक्सरच्या वतीने एक बॅग दिली जाते. साई अंशुल म्हणजे दत्ता शेठ यांच्या माध्यमातून एक टी शर्ट दिलं जात आहे. आणि दाजी यांचा काय बॅटिंग केली आहे सिंधुदुर्गचा हिटमॅन. आणि 2 शब्द आम्ही त्यांच्याशी थोडीशी चर्चा होत. तर मयूर स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये कट्ट्यामध्ये तुमची बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु जबरदस्त बॅटिंग. मी तर म्हणेल सकाळच्या सत्रातच अख्खं महाराष्ट्राचं क्रिकेट जे आहे थोडंसं खडबडून जागा झालं दाजीला पाहून. दाजी कसं वाटतं या ठिकाणी येऊन आणि आज हा पुरस्कार मिळतोय, काय म्हणाल? हा पुरस्कार म्हणजे आमचे जे स्पॉन्सर आहे त्यांच्यामुळे मला भेटला. आणि मी पहिल्यांदाच रबर बॉल मुंबईमध्ये खेळायला आलो आहे. खूप छान वाटलं. आणि माती विकेटमध्ये रबर बॉल खेळताना पहिलाच खेळतोय मी. सिमेंट विकेटवर खूप खेळलो, पण माती विकेटवर खेळायला पण मजा येते खूप. ही तर खासियत आहे या स्पर्धेची. स्पर्धा आता पूर्वी मुंबईत स्पर्धा व्हायच्या, ही स्पर्धा चिखलामध्ये खेळायला मिळते, मातीमध्ये खेळायला मिळते. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये हिटमॅन सिंधुदुर्गचे दाजी नाईक होडावड्याचे चर्चा अख्ख्या मुंबई महाराष्ट्रात होते. दाजी जबरदस्त जबरदस्त दाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. आपल्या टीमचं देखील विशेष अभिनंदन. क्रिकेट प्रेमी असंच क्रिकेट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे 2 दिवस. आणि रबर बॉल, पावसाळी क्रिकेट, पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट, पायामध्ये काही न घालता बॅटिंग करायची आहे. त्याचबरोबरीने एक अशी ओव्हर आपल्या भेटीला आली आहे ज्या ओव्हरमध्ये आपल्याला मात्र डबल रन मिळणार आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी 2 दिवस तुम्हाला परळमध्ये पाहायला मिळणार आहेत. आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. रवी चंदवनकर, महेश चंदवनकर महाराष्ट्रासाठी एक मोठी रबर बॉलची स्पर्धा दरवर्षी घेऊन येतात. याही वर्षी जबरदस्त आयोजन. मॅचला जशी सुरुवात होईल आवाज असेल महाराष्ट्राचे आकडे तज्ञ आणि पनवेल तळोजाचा हा आवाज महाराष्ट्रामधील क्रिकेट प्रेमींच्या मनात घर करतो. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच मुंबईतील शिवडीचा एक जबरदस्त आवाज जो पश्चिम महाराष्ट्र गाजवतोय. आणि मुंबई सुद्धा. रोशनजी पाताडे, जयजी भोसले सर या. धन्यवाद चंदू सर. दोन्ही टीमला एक विनंती आहे. आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेली नाही. आपल्याला विनंती असणार आपली प्लेइंग 11 आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर आपण पोच करावी. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नरेपार स्पोर्ट्स क्लब, रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर, रिया चेंदवनकर, यश चेंदवनकर आयोजित कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025च्या या 7व्या पर्वामध्ये आज आपल्यासोबत पहिल्या डावासाठी नक्कीच जयेश भोसले सर असतील माझ्यासोबत. आणि पहिल्या मॅचमधून आपण 2 नामांकित आवाज ऐकलात, अर्थात महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे आणि त्याचबरोबर माझे युवा समालोचक सहकारी सन्माननीय अभिषेक पाटील यांचा. तर नक्कीच एक चांगली एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन आली आहेत. रवी आणि महेश म्हणजेच लारा आणि बुमरो यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आपल्या आईच्या प्रेमापोटीचं हे आयोजन आपण पाहताय. अगदी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम हे 2 बंधू दरवर्षी या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतून करत असतात. आणि या संपूर्ण हंगामातली पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जर कुठे पाहायची असेल तर मग त्यासाठी तुम्हाला परळ नगरीच्या क्रिकेटच्या पंढरीच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे अर्थात नरे पार्क मैदानावरती यावं लागेल. अथवा आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थात tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. तर जय सर, आज पहिलीच मॅच आपण समालोचन कक्षामध्ये जोडले गेलो आहे. तर आपलं सहर्ष स्वागत सर्वप्रथम तर. आणि दोन्ही टीमला आता विनंती असेल फलंदाज पाठवून द्या. बॅटिंग टीमला मी विनंती करतोय. दुसरा सामना एका बाजूला असणार आहे समर्थ 11 वरळी आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलात तर स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर. अगदी कोकणातून आणखीन एक संघ आज मुंबई नगरीमध्ये दाखल झालाय. पहिल्या सामन्यावरती एक मोठा विजय मात्र मिळवला गेला, तो भाव्यांश 11 सिंधुदुर्ग अर्थात साईश पॅकर या संघाकडून. आणि आता मात्र दुसऱ्या सामन्याला जशी सुरुवात होतीये 2 मातब्बर संघ. एकंदरीत या स्पर्धेमध्ये निवडक असे 16 संघ यंदाच्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यापैकीचे 2 संघ एका बाजूला
समर्थ 11 वरळी आणि दुसऱ्या बाजूला मात्र स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर. थँक्यू. एक चांगला सामना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे, कारण पहिला सामना जिथे आपण पाहिला एक ज्या पद्धतीचं यश संपादन केलं होतं भाव्यांश 11 सिंधुदुर्ग दर्शन मांदेकर आणि टीमने एक घवघवीत असं यश या संघाला लाभलेलं पाहायला मिळालं. दुसरा सामना नुकताच चालू होतोय जिथे मात्र समर्थ 11 वरळी संघ आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टॉस जिंकला होता स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला आहे तो क्षेत्ररक्षणाचा. काही दिवसापूर्वी जयराम निकम एक पोलादपूरचा असा एक लेजेंडरी क्रिकेटर ज्याचं नुकतंच निधन झालं आणि ज्याच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतो आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच आपण पाहिलं मुंबापुरीमध्ये हा संघ दाखल झालेला पाहायला मिळतोय. शुभम जाधव गोलंदाजी मार्कवरती आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आणि जयेश यांना आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात या आपण सुरुवातीला आवाज ऐकतोय रोशनजी पाथाडे यांचा. सलामीची जोडी अभिषेक आंबरे आणि त्याच्यासोबत मात्र जयेश पोखरे मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वरळी परिसरातून मात्र पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळण्यासाठी मात्र हा संघ परळनगरीत आलाय. तर बघूया कसा परफॉर्मन्स राहतोय. बॉलिंग मार्कवरती मात्र वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन अर्थात आरंभी आणि प्रारंभी षटक घेऊन मात्र शुभम जाधव गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर होईल या मॅचचा श्री गणेशा. हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर टाकला गेला. जबरदस्त खोलात टाकलेला बॉल पाहायला मिळतोय आणि एक पॉवरफुल सुरुवात त्या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न जय सर. चांगला एक चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. शुभम जाधव मानगाव एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. ग्रामीण विभागामधून येत असताना या खेळाडूने पहा त्याच्यासाठी जिथे आपण सरावासाठी कोणतेही क्रीडांगण नाही आहे तरी देखील रबर बॉलमध्ये चांगलं प्रदर्शन करतोय. दुसरा चेंडू यावेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. डाऊन दी लेग साइड जातोय पंच सुबोधजी घडसे आणि त्याचबरोबर पंच शशी साटम सर या मॅच साठी मात्र ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आहेत. अगदी आपण क्रिस्टल क्लिअर असं 5-6 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत tenniscricket.in वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेंथ पकडून ठेवली आहे. कुठेतरी मात्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न तिकडे फलंदाजांसाठी केला जातोय तो गोलंदाज शुभम जाधव कडून. इतक्या सहजासहजी मात्र इतक्या लांबून प्रवास करून आल्यानंतर हार मानणारा हा संघ नाहीये. आणि दुसऱ्या बाजूने स्थानिक म्हणजे अर्थात आपण दक्षिण मुंबईतलाच समर्थ 11 वरळी हा संघ तितक्याच ताकदीनं आज मैदानावरती उतरलेला बघतोय. चांगली सुरुवात करून दिली आहे. सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करायचा कुठेतरी मानस करूनच निश्चय करूनच आले दोन्ही संघ की एक चांगला खेळ करायचा आणि या स्पर्धेचं विजेतेपद पटकावायचं. 1,77,777 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच एक मानाची कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक ही भव्य ट्रॉफी आपण पाहताय. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल ओव्हर पिच चेंडू त्यावर केलाय हल्ला आणि इथे मात्र बोललाय यावेळेला फलंदाजाचा बल्ला. बॉल जातोय सरळ सीमा पार आणि येतोय या मॅच मधला पहिला षटकार. जयेश पोखरेच्या बॅटमधून निघणारा हा डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट पाहायला मिळतोय. समोर खेचला. अगदी योग्यरित्या गोलंदाजी होत होती. फुलर लेनचे बॉल हाताळले जात होते आणि हा चेंडू रिच मध्ये दिला. त्याला आउट ऑफ रिच केलाय. जयेशने आपले इरादे स्पष्ट केलेत. समोरच्या बाजूला षटकार खेचत असताना आक्रमकता त्याने इथे धारण केलेली पाहायला मिळते आहे. खरं तर जयेश त्याला पहिला बॉल स्ट्राईक वरती तो आला होता. पहिल्याच बॉलवरती त्याने मोठा स्ट्रोक खेळत असताना आपण आल्याची जाणीव प्रतिस्पर्ध्याला करून दिली आहे असंच म्हणावं लागेल. धावफलक वेगाने पुढे सरकते. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 8. आज फलंदाजांना मात्र या मैदानाचे पिंजून काढावे लागतील काने आणि कोपरे आणि तिथे मात्र तशीच बॅटिंग करतोय जयेश पोखरे. एक चांगली सुरुवात केली. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून. डावखुऱ्यातच एक तंत्रशुद्ध बॅटिंग. अगदी ओव्हर पिच चेंडूवर आक्रमण केलंय. शुभम जाधवला मात्र आता कुठेतरी मन विस्कळीत करायला लावलंय. मानसिक दडपण आणायचा प्रयत्न. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र पुल केलं. मैदानातून गुल केलं आणि ठोकला आणखीन एक दमदार षटकार. या खेळाडूचा वेगळाच पॅटर्न आहे. समोर टाकलेला बॉल समोर खेचला. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला. तदनंतर बॅकअप द लेन बॅकफुटला आला. ऑन साइडला पुल करत असताना षटकार ठोकले. जयेश पोखरेचा आविर्भाव त्याची स्वॅग काहीसा निराळा पाहायला मिळतोय. 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले. धावफलक वेगाने पुढे
14 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात ही आक्रमक असावी आणि ती आक्रमकता धारण केलेली सुरुवात संघाला इथे मिळून दिली आहे जयेश पोखरे या खेळाडूने. नक्कीच चेंडू अपग्रेड मेरिटवर खेळले जाणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात जयेश पोखरेच्या माध्यमातून. या वेळेला सुद्धा बॅक ऑफ द लेंथ बॉल होता, हलकासा बाहेर निघणारा चेंडू बॅटची घेतोय कडा, परंतु यष्टीरक्षकाकडून मात्र झाली आहे छोटीशी चुकी. तिकडे मात्र ही छोटीशी चुकी खूप मोठीही ठरू शकते या मॅच मध्ये. हो, ही चुकी छोटी नव्हती तर एक सर्वाधिक मोठी म्हणता येईल, कारण ज्या बॅटरने 2 बॉल 2 षटकार ठोकलेत सर संदीप कदम यस्टनच्या पाठीमागे नोकरी सम्राट ज्यांना आपण पाहतो ते यस्टनच्या पाठीमागे झेल ड्रॉप. या वेळेला गतीमध्ये थोडासा बदल केला, फ्लॅट शॉट खेळला जातोय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून जयेश पोखरेच्या बॅटमधून आणखीन एक करारा प्रहार. बॉल बाउंड्री लाईन पार येतोय षटकार. 3 चेंडू 3 षटकार आल्यात. अफलातून अविश्वसनीय विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर जयेश पोखरेने जो तोडफोड फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला मानगाव एक्सप्रेस शुभम जाधवने. हे सर्वाधिक महागडे षटक राहिलंय. सुरुवात चांगली झाली आहे. पहा आपण पाहिलं तर स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे टीम सध्या घडीला बॅकफूट वरती आहे. खरं तर मंगेजी बेलोसे प्रसिद्ध मराठी उद्योजक मंगेजी बेलोसे साहेब यांच्या मालकीचा हा संघ ज्या संघाला बांधण्यात आलाय अगदी त्याच वेळेला पोलादपूर तालुका म्हटलं निलेजी कुळसकर साहेब यांचे मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की पोलादपूरचं क्रिकेट ज्यांनी बांधून ठेवलं, सर्वांना एकत्रित आणलं. अगदी सिद्धेजी बेलोसे असतील, त्याच वेळेला विनायकजी दीक्षित असतील, मग प्रत्येकाचं नाम उल्लेख करणं गरजेचं आहे कारण पोलादपूरचं क्रिकेट तितकंसं महत्वाचं राहिलंय. धनंजय भिंताडे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. पहा एक ऑलराऊंडरने सपाटून मार खाल्लाय, दुसरा ऑलराऊंडर कशी गोलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आपण पाहतोय कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेनवनकर स्मृती चषक 2025 हा अभूतपूर्व सोहळा. नक्कीच आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. धनंजय भिंताडे दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र पहिल्या ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर सुरुवात खूप चांगली केली होती शुभम जाधवने आणि दुसऱ्याच बॉल नंतर जो काही फटकेबाजीचा कार्यक्रम सुरू केला तिथे जयेश पोखरेने थोडासा अडथळा येतोय. सोपं नाहीये पावसाळी क्रिकेट खेळणं, प्रत्येकाच्या बसची बात नाहीये. नरे पार्कचं मैदान अगदी आपण जर पाहिलं तर मातीची खेळपट्टी, पावसाळी रबर बॉल क्रिकेट बऱ्याचपैकी आपण जर पाहिलं तर आणि या वेळेला खोलात टाकलेला चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, फिल्डर चेंडू खाली येतोय, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय अभिषेक आंबरेचा खेळ. पहिला धक्का लागतोय, मोठी विकेट आली आहे. मोठी एक विकेट म्हणता येईल कारण ज्या रीतीने हे दोन्ही बॅटर बॅटिंग करत होते ना मैदानाच्या आतमध्ये जोडी जमली होती. एक चांगला खेळ चालू होता आणि एक हर्षवर्धन सांगळेने टिपलेला हा झेल कुठे ना कुठेतरी मॅच मध्ये घेऊन आलाय. धनंजय भिंताडे आला, विकेट घेऊन आला, विकेट टेकर गोलंदाजाने विकेट मिळवली. धनंजयने नक्कीच कुठेतरी एक मोठा विकेट मिळवून दिलाय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलाय. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते सुरुवातीला गोलंदाज शुभम जाधवला जसं आपण पाहिलं थोडीशी महागडी ओव्हर हाताळली गेली आणि त्यानंतर कुठेतरी धावफलकावर अंकुश लावण्यासाठी मात्र धनंजय भिंताडेला पाचारण केलं गेलं गोलंदाजी मार्कवरती आणि आल्याच पावली तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती अभिषेक आंबरेला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिली विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानावरती दाखल होतील. थोडंसं आपण स्पीडअप ठेवायचंय. पहिला फलंदाज आउट झाल्यानंतर तो मैदानाच्या रनिंग ट्रॅकच्या पलीकडे येण्यापूर्वी दुसरा फलंदाज मैदानावरती जाणं आवश्यक असेल, लक्षात घ्या. वेळेचं बंधन असणार आहे. प्रत्येक वेळेला या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं, प्रत्येक वेळेला ही स्पर्धा प्रत्येक मॅच ही 6 षटकांची खेळवली गेली आहे. आतापर्यंत जय सर मला वाटतं अगदी पहिल्या पर्वापासून तुम्ही या स्पर्धेशी जुळले गेलेले आहात. गेले 4 ते 5 पर्व मी सुद्धा या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय आणि त्याचपासून मी पाहतोय की प्रत्येक मॅच ही या लारा आणि बुमरो म्हणजेच रवी आणि महेशच्या माध्यमातून 6 ओव्हरची कशी खेळवता येईल आणि या मुंबईच्या क्रिकेटला एक वेगळी शिस्त कशी लावता येईल याचा प्रयत्न राहिला या दोन बंधूंच्या माध्यमातून. हो, शिस्तबद्ध आयोजन करण्यामध्ये या दोन्ही बंधूंचा हातखंडा राहिलाय कारण लारा आणि बुमरोची स्पर्धा कधी येते. महेश विष्णू चेनवनकर, रवी विष्णू चेनवनकर, दिलीपजी विष्णू चेनवनकर असतील, यश आणि रिया असतील, यांचं हे आयोजन कधी येतं ना हे प्रत्येक जण वाट पाहत राहतं. पावसाची जशी चाहूल लागते तसं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि सर्वाधिक महत्वाची बाब राहते ना की यावर्षी कोणाला दिला जाणार आहे प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार हा या स्पर्धेमधून दिला जाणारा सर्वाधिक मोठा पुरस्कार राहतो. नक्कीच आणि प्रत्येक वेळेला धनंजय भिंताडे पुढील बॉल पहिला या वेळेला लेग कटर होता. आडव्या बॅटनं मात्र पाण्यामध्ये बॉल चाललाय. काही वेळेला मात्र या चिखलामधून बॉल जात असताना खेळाडूंची घसरपट्टी सुद्धा आपण बऱ्याचदा झालेली पाहतो. या
पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे खूप कधी कधी मनोरंजनात्मक पण राहिलेलं आहे. आपण असे बरेच किस्से पाहिलेले आहेत, असे युट्यूब लाईव्ह वरती पाहिले आहेत, इंस्टाग्राम वरती रील्सच्या माध्यमातून पाहिलेत आणि एक वेगळे पण जपलंय मुंबईने या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून. सिंगल धाव येते आणि एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला पुन्हा एकदा जयेश साठी मात्र प्रश्न विचारला गेला होता. बाउन्सर करायचा प्रयत्न, बॅटची एज घेतोय पुन्हा एकदा, मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदीप कदम मिस्टेक करतायत. हातातून बॉल निसटलाय, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, मिळते एक धाव. दोन झेल यशांच्या पाठीमागे संदीप कदम यांच्या हातून निसटलेले पाहायला मिळालेत. हे जीवदान जे आहेत ना ते हानिकारक राहणार आहे. जयेश पोखरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय, ते थांबवणं गरजेचं आहे. दोन्ही वेळेला जयेशला जीवनदान मिळालं. या वेळेला थोडीशी साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळाली, परंतु पंचांकडून मात्र पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये नो बॉल पाहायला मिळतोय. हा इशारा आलाय, फर्स्ट नो बॉल, पहिला नो बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय धनंजय भिंताडेकडून. एकेरी धावेची वाढ होती स्कोर कार्ड वरती. 24 धावा सध्या एका गड्याच्या मोबदल्यात समर्थ 11 वरळी. नक्कीच यावर्षी एक वेगळा नियम पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंत 6 पर्व जी आपण पाहिली त्यामध्ये फक्त समोर चौकार षटकार असायचे. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने आणि तितकाच आतल्या बाजूला वळण घेताना पाहायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर मात्र स्वतः फलंदाज जयेश पोखरे सुद्धा तिकडे थोडासा गोंधळला, बीट झाला. डॉट बॉल आला धनंजय भिंताडेच्या माध्यमातून. किती महत्वपूर्ण राहणार ही स्पर्धा या संपूर्ण पावसाळी क्रिकेट हंगामाच्या माध्यमातून. धनंजय भिंताडेच्या गोलंदाजीची खासियत पाहणं, व्हेरिएशन आहे त्याच्याकडे, व्हरायटी चांगली आहे आणि चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे आहे. रबर बॉलला वळवणं मला वाटतं तितकं सोपं नसतं आणि या वेळेला पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अगदी फलंदाजाच्या डोक्याच्या वरून मात्र या ठिकाणी हा बॉल गेला होता. इथे मात्र आता कुठेतरी संदीप कदम यांनी पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेतलाय. पहिला रिव्ह्यू इथे मात्र कुठेतरी मागितला गेलाय आणि त्याची पडताळणी होईल आमच्या tenniscricket.in ऑफिशियल युट्यूब चॅनल माध्यमाद्वारे. होय, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत DRS चा वापर करण्यात येतो, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. हाईट फॅक्टर जास्त आहे कारण बॉलने उसळी घेतली आहे, कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. व्हेरिएशन चांगली करतोय धनंजय भिंताडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्याने लेग ब्रेक टाकलेत, त्याने ऑफ ब्रेक टाकलेत, त्याने दुसरा देखील टाकलेला पाहायला मिळाला आणि सातत्याने लेफ्ट हँडर बॅटरवरती तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो आहे ना, कुठे ना कुठेतरी या फलंदाजांना अक्षरशः लेजिम खेळायला भाग पडलाय. पोलादपूर तालुका हा पंचांचा इशारा येतो, हा बॉल आहे तो अवांतर व्हाईट बॉल, अर्थात व्हाईट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतो आहे. पोलादपूर तालुका म्हटलं ना की पोलादपूर तालुक्याचे एक ऑफिशियल समालोचक म्हणून आम्ही आवर्जून ज्यांचा उल्लेख करतो, निलेजी पवार अर्थात बाळा यांचंही स्वागत असेल, संकेतदादा गायकवाड यांचं देखील हार्दिक स्वागत. बरेच खेळाडू पण आलेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या संघाचे बरेच समर्थक सुद्धा आलेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे क्रिकेटच्या पंढरीत या मुंबई नगरीमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता, तो जातोय मात्र डीप स्क्वेअर लेग खेळाडूच्या दिशेने. थोडंसं फंबल झाले जरूर आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव तिथे घेतली गेली जयेश पोखरेच्या या फटक्यासोबत. एकेरी धावेने मात्र मला वाटतं दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 26 धावा. कसं बघता येणाऱ्या 4 ओव्हरकडे सुरुवात चांगली झाली होती, ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू होती. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या. समर्थ 11 वरळी संघ असं वाटत होतं की हा संघ समर्थ आहे या धावा बनवण्यासाठी. अभिषेक आंबरेने जो काही बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला, बॅटिंग करण्याला त्यांना भाग पडलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जे काय धनंजय भिंताडेने कमबॅक करून दिलं, संघाला विकेट मिळवून दिली, तिथून पुढे या मॅच मध्ये कलाटणी आली असं वाटू लागलंय. धावा थांबल्यात, 26 धावा धावपलकावरती आहे. 13च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. अभिजित जाधव अर्थात पोलादपूर तालुक्याच्या पळचीलचा हा एक ऑलराऊंडर खेळाडू अब्बू गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलाय. अभिजित जाधवला आपण पाहतो आहे पुजारी टायगर्स या संघामधून, ज्याला अनेक वेळेला खुल्या गटाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं आणि घाटकोपरला बिलॉंग करणारा हा खेळाडू अभिजित गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक आता कसं हाताळतोय याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष राहील. 4 फ्रेश बॉलर वापरायचे आणि त्यातल्या त्या जयेश सर सुरुवातीची 13 धावांची सरासरी कुठेतरी या पहिल्या 4 ओव्हरमध्ये जो पॉवर प्लेचा खेळ असणार आहे ना, त्या ओव्हरमध्ये पाहायचं आपल्याला काय घडू शकतं. कारण इथे जर तुम्ही त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट न गमावता जितक्या धावा तुम्ही जमवाल तितक्या धावांच्या दुप्पट धावा तुम्हाला बोनस म्हणून मिळणार आहेत. त्यामुळे बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. अभिजित जाधव मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड 6 टू गो. तिसरं षटक समोर मात्र जयेश पोखरे.
टप्पा पडल्यानंतर आडव्या बॅटने समोर खेचलाय आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. जी जीवदानं मिळालीत ना त्याचा यथेच्छाचा फायदा आणि धुमाकूळ माजवणारी बॅटिंग जयेश पोखरेची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दाजी नाईकने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक टोकलं, दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतकाची आता चाहूल लागली की काय असं वाटू लागलंय. जयेश पोखरेने 4 षटकार खेचलेत. तो नॉट आउट विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती 32. नक्कीच एक मोठा फटका, गरजेचा फटका होता. या ओव्हरला कुठेतरी गोलंदाजावरती मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले. परंतु या वेळेला संदीप कदम कोणतीही चुकी करत नाहीयेत. आतापर्यंत 2 कॅचेस सुटल्या होत्या, त्या फायदा जीवनदानाचा आतापर्यंत उचलला जयेश पोखरेने. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. मिडल ऑफ द बॅट झाला नाही, बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. षटकाराचं उत्तर या कॅच सोबत दिलंय. विकेट मिळवली. विकेट मिळवली, अर्थात फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. अभिजित जाधवला यावेळेला देखील बॅकअप द लेन ठेवला होता, वळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. टॉप ऑफ दी बाउन्स समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज दुसरा इथे बाद होतोय. जयेश पोखरे आघाडीला आलेला फलंदाज. 10 चेंडू आणि 26 धावांची तोडफोड इनिंग त्याची ती संपुष्टात आली. या संघाला सुस्थितीमध्ये तो घेऊन गेलाय. ज्याला आपण नेहमी म्हणतो ना, वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. सुरुवात चांगली झाली आहे, पुढे शेवट कसा होतो या गोष्टी फार महत्वाच्या राहणार आहेत. धावफलकावरती धाबा त्या सध्या दगडीला 32. फलंदाज बाद झालाय तो दुसरा जयेश पोखरे. जयेश पोखरेची जागा घेण्यासाठी मात्र आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखवलं होताना आपल्याला पाहायला मिळतो. रामानुज वर्मा त्याला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात असताना, आणि त्याच्या सोबत सध्या आपण पाहतोय तो मात्र कौस्तुभ साने. चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीतून अभिजित जाधवने. पहिला बॉल षटकार जरूर त्या ठिकाणी खर्च केला, परंतु त्या दुसऱ्याच बॉलवरती मात्र जयेश पोखरे सारख्या एका इनफॉर्म बॅटरची विकेट त्याने मिळवली आहे. ईट का जवाब पत्थर से नव्हे तर आता डायनामाइट से दिलं जाईल असंच म्हणावं लागेल. एक काटेकी टक्कर होणार आहे या 2 मातब्बर संघांमध्ये. पॉवर प्लेचा खेळ अजून बाकी आहे, बरंच काही बाकी आहे या मॅच मध्ये. ही तर फक्त सुरुवात आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. पाहूया काय घडतंय. फलंदाजीसाठी मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय तो रामानुज. हाफ ट्रॅकर स्लोअर 1 होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबला बॉल आणि त्यानंतर मात्र त्याची चांगली पडताळणी केली आणि पडताळणी करत बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक अर्धा डझन धावांचा फटका जयेश सर मैदानाच्या आतमध्ये आल्या रामानुजच्या बॅटमधून. रामानुज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीने टाकला होता. वळवणारे चेंडू इथे टाकण्याकडे कल ठेवलाय, परंतु अभिजितला अद्याप तो टप्पा मिळालेला नाहीये. त्याने बॅकअप द लाईन चेंडू ठेवलेत, हाफ ट्रॅकर टाकलेत. ओव्हर पिच बॉल आणि त्याचाही घेतलाय पुरेपूर समाचार. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय रामानुजच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅकअप द लेन नंतर पुलर लेनचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये रामानुज वर्मा. आता मात्र त्याची बॅट बोलतीये षटकारांची भाषा. 2 बॉल 2 षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकेल, जिथे धावफलकावरती धाबा सध्या दगडीला 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅट जणू काय मैदानाच्या आतमध्ये तो ज्या रीतीने घेऊन आलाय ना, धावांचा अक्षरशः रतीप त्याने रचलाय. 2 षटकार आलेत रामानुज वर्माच्या बॅटमधून. सिक्सरच्या बॉलवर दुसरा सिक्सर येतोय. या वेळेला चांगली लेथ पाहायला मिळाली आणि लाईन सुद्धा खूप चांगली हाताळली. खूप चांगलं वळणही चेंडूला दिलं गेलं आणि या बॉलला पाठवलं मात्र सरळ यष्टीरक्षक संदीप कदम यांच्या हातामध्ये. हा पहिला डॉट बॉल या ओव्हर मधला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट ही आली आहे ओव्हर मधून, जिथे मात्र जयेश पोखरेला आउट केलं होतं. आडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलाय. झाडांच्या मधून मात्र बॉल जातोय की काय, परंतु मैदानात आलाय. धावून धावा घ्याव्या लागणार आहेत. या मैदानाचं क्रिकेट समजायला खूप वेळ लागेल. झाडाच्या फांद्यांना बॉल लागून जर मैदानामध्ये आला तर तुम्हाला धावा धावून घ्यायच्या आहेत. झाडांच्या मधून बॉल जर मैदानातून बाहेर गेला तरच तुम्हाला चौकार किंवा षटकार मिळू शकेल. आणि इथे मात्र आता प्रयत्न झालाय तो दुहेरी धावेचा. 2 धावांच्या या प्रयत्नासोबत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावगती थोडीशी आता वधारलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 46 धावा सध्या धावफलकावरती समर्थ 11 वरळी.
विकेट गमावल्या, परंतु त्याचं दडपण येऊ दिलेलं नाहीये. रामानुज वर्मा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला, त्याने 2 बॉल 2 षटकार ठोकलेत. 14 वरती तो नॉट आउट आहे. 15.33चा करंट रन रेट इथे पाहायला मिळालाय. बॅटिंग पॉवरप्ले आता मात्र गिड्या देणार आहे, कारण 4थं षटक जो मात्र आपण पॉवरप्लेचं पाहत आहोत. येल्लो बॉलचा वापर करण्यात येतं. सिक्सरची आणखीन एक आवृत्ती ज्या बॉलला आपण पाहिले तर ग्रीप आहे, आणि ते हाताळण्यासाठी महेश शिंदे पुण्याचा आणखीन एक लेट डावकरी हाताचा उत्कृष्ट फलंदाज तथा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, महेश शिंदेला इन्व्हाइट करण्यात आल्या गोलंदाजी मार्कवरती. पॉवरप्लेचं हे षटक तो कसं हाताळतो ना हे पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण इथे आपण पाहिलं ना ज्या धावा बनवणार, जर का विकेट गमावला नाही तर त्या डबल होणार आहेत, आणि जर यदा कदाचित विकेट मिळवली फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर जेवढ्या धावा बनवल्या त्या धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. अर्थात हे षटक फार महत्वाचं आहे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून. नक्कीच एक महत्वपूर्ण ओव्हर दोन्ही टीमसाठी. जसं आपण चर्चेत आणलात की या ओव्हरमध्ये जर विकेट घालवली नाही तर जितक्या धावा तुम्ही या ओव्हरमध्ये जमवाल त्या धावा दुप्पट होणार आहेत. त्यामुळे एक मॅजिकल ओव्हर, ही पॉवर प्लेची ओव्हर, आणि त्यात वापरला जाणारा हा वेगळा सिक्सरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या वेळेला हाफ ट्रॅकर, परंतु प्रॉपर कनेक्शन बनवता आलं नाही फलंदाजाला. बीट झाले, बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. दीपक शहा मेमोरियल ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने मिळवलं होतं तो महेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती, आणि पहिला बॉल त्याने इथे व्हेरिएशन केलं, वळवला आणि हातभर वळण घेणारा त्याचा चेंडू, एक स्लिप देखील तैनात केली आहे या मॅच मध्ये. प्रथमच आपण हे पाहतोय. डॉट बॉल आला. नक्कीच पाठीमागे जाणाऱ्या ज्या डिक्लेअर स्वरूपातल्या धावा आहेत त्यांनाही कुठेतरी खूप महत्व दिलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने, म्हणजे स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर या संघाने. एक एक धाव महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आपण जसं नेहमी चर्चा करतो ना की परीक्षेमध्ये एका मार्काला आणि राजकारणामध्ये एका मताला जितकं महत्व आहे तितकंच महत्व क्रिकेटमध्ये एका धावेला आहे. या वेळेला मात्र लेग ब्रेक करायचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू, लॉंग ऑफ वरती कोणीही नाहीये, निघून जाईल. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये हा बॉल 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय आणखीन एक खणखणीत चौकार. 2 चेंडू गुडलेन स्पॉट वरती ठेवले. तिसरा बॉल फुलर लेनचा हाताळण्याचा प्रयत्न केला, लोअर फुलटॉस बनवला आणि चांगला पिक केला. चौकार येत असताना 50 धावा समर्थ 11 वरील या टीमच्या अर्धशतक कंप्लीट होत आहे. या खेळाडू या संघाला आपण पाहिलं ना स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर, अर्थात हा संघ पूर्वीच्या काळी श्री 11 नावाने खेळायचा, आणि मार्शल भाई यांची आठवण आम्हाला नेहमी होते. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेंथ बॉल आहे आणि तिथे मात्र विकेट मिळाली या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. त्यामुळे या धावा दुप्पट होणार नाहीयेत. फलंदाज बाद. इथे मात्र चांगलं व्हेरिएशन, चांगली फ्लाईट देत हाताळलेला चेंडू, आणि त्यावर मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावलं जाते ते कौस्तुभ सानेला. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज पहा. संघाच्या कर्णधारांनी या गोलंदाजाला का राखून ठेवलं होतं हा एक प्रश्न उद्भवत होता. तर या खेळाडूला, या गोलंदाजाला याच कारणासाठी थांबवलं होतं. विकेट मिळवली आहे. विकेट टेकर गोलंदाज विकेट घेणार नाही तर काय करणार. विकेट मिळवत असताना आपण पाहतोय महेश शिंदेला, पुण्याच्या सिंहगडला बिलॉंग करणारा आणि सिंहासारखा दहाडणारी गोलंदाजी करणारा, इथे महेश शिंदेने विकेट प्राप्त करत असताना आपण पाहतोय 50ला फलंदाज क्रमांक मैदानाच्या बाहेर जातोय. तो तिसरा नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. विशाल गणाचारी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थ 11 वरळी संघाकडून मात्र जवळपास या दक्षिण मुंबईमधील आपण जर पाहिलं तर हे सर्व खेळाडू एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला पोलादपूर तालुक्यातील हे सर्व खेळाडू एका बाजूला आहेत. एक चांगली मॅच आपल्याला अपेक्षित आहे. नक्कीच सुरुवात पहिल्या 4 ओव्हरमध्ये खूप चांगली झाली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान मात्र चुकी केली. तिथे विकेट गमावली. ज्या धावा दुप्पट होणार होत्या त्या आता धावा दुप्पट होणार नाहीयेत. तो बोनस आता मात्र समर्थ 11 वरळी टीमला मिळणार नाहीये. जितक्या धावा या ओव्हरमधून येतील त्याच धावा मात्र स्कोर कार्डवरती अंकित केल्या जातील. आमच्यासोबत महिला गुणलेखिका रत्नागिरीहून दरवर्षी न चुकता या स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या सोनमताई सध्याच्या मॅच साठी मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक करायचा प्रयत्न. स्लोअर 1 डिलिव्हरी होती. बॉल हवेत आहे. कॉलिंग मध्ये गडबड झाली होती, परंतु हो काय कॅच पकडली आहे. जय सर काय म्हणाल या कॅच बद्दल. अजय कदमने अफलातून झेल टिपला. हर्षवर्धन सांगळे आणि अजय कदम यांच्यामध्ये मला वाटतं चर्चा चालू होती शेवटच्या क्षणामध्ये, मी का तू, तू का मी, आणि शेवटच्या क्षणाला एका हातामध्ये जिंकलेला हा अविश्वसनीय आणि अमानवीय झेल इथे पाहायला मिळतोय. जणू काय मी म्हणतो मुंबईच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो ना ब्लफ काढला, मी म्हणेन कोकणातला असल्यामुळे मी म्हणेन आंबाच काढला एका हाताने. काय झेल टिपलाय. फलंदाज बाद.
नक्की चर्चा होईल या कॅचची, कारण या स्पर्धेमध्ये अशी बरीच बक्षीस आहेत आणि खेळाडूंसाठी म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा काही विशेष पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत आणि त्यापैकीचा एक महत्वपूर्ण झेल हा असू शकतो तो अजय कदम याचा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. समर्थ 11 वरळी संघाकडून तरुण बिस्टा मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं या 2 दिवसांमध्ये. बराच पाठीमागे बॅटिंग करायला आलाय तरुण, परंतु अजून तरुणला खेळण्यासाठी मात्र बरेच चेंडू त्याच्या हातामध्ये शिल्लक आहेत. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावांपर्यंत पहिल्या डावातून मजल मारतोय तो समर्थ 11 वरळीचा संघ आणि त्यांच्या विरोधात कशी कामगिरी करतोय तो स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर. रोशनजी, एक सरप्राईज पॅकेज हे राहिलं ना की तरुण बिस्टा रबर बॉलचा स्पेशलिस्ट खेळाडू इतका उशिराने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. कदाचित संघाची रणनीती प्री प्लॅन स्वरूपामध्ये खेळ करत असावा असंच वाटू लागलंय. नक्कीच एक मोठी बॅटिंग लाईनअप घेऊन आलाय समर्थ 11 वरळी, परंतु या गोलंदाजी समोर टिकाव धरू शकत नाहीयेत. आणखीन एक बॉल हवेमध्ये आणि तोही सरळ खेळाडूच्या हातामध्ये. आल्या पावली माघारी परतावं लागते तरुण बिस्टाला आणि विकेटची पहिली वहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलाय महेश शिंदे. मित्रांनो, जरा बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महेश शिंदेसाठी. ऐसे और भी वीडियोस के लिए कोण म्हणतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे केवळ फलंदाजांचं आहे. पहा, गोलंदाजांसाठीही भरपूर काय आहे. या स्पर्धेतली पहिली वहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे ट्रम्प कार्ड गोलंदाज महेश शिंदेने. काय गोलंदाजी केली आहे त्याने. या पॉवरप्लेच्या षटकामध्ये आला, केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या. संघाची धावसंख्या 50 असताना इथे मात्र आपण पाहतोय 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 5वा धक्का. आल्या पावली मात्र माघारी परतला तरुण सुद्धा. आणि जसं अजय सर तुम्ही चर्चा केला, जसं तुम्ही त्यांचा उल्लेख केलात की रबर बॉल क्रिकेट स्पेशालिस्ट फलंदाज आहे, परंतु त्याला सुद्धा आज महेश शिंदेच्या गोलंदाजी समोर टिकाव धरता आलेला नाहीये. पहिली वहिली कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकातली विकेटची हॅट्रिक मात्र महेश शिंदेच्या नावावरती. पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचा ओव्हर संपलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पॉवर प्लेची ओव्हर काय हाताळली आहे. 4 धावा फक्त खर्च केल्या, 3 विकेट आणि 2 डॉट बॉल असं मात्र या पॉवर प्लेच्या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. धनंजय भिंताडे ओव्हर नंबर 5 साठी बॉलिंग मार्क वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमय लाड दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गतवर्षीचं रबर बॉल क्रिकेट ज्या युवा खेळाडूने, ज्या मुंबापुरीच्या गोलंदाजाने गाजवलं ना, तो रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा आणि टेनिस क्रिकेटचा पॉल ॲडम्स गोलंदाज, अर्थात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला साइड ऑफ ऍक्शन पाहायला मिळाली थोडीशी आणि या वेळेला अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि त्यातल्या त्यात मात्र लेंथही खूप आणि लाईनही खूप चांगली हाताळली ती धनंजय भिंताडेने. एक इकॉनॉमिकल ओव्हर या अगोदर आपण आलेली पाहिली. पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान फक्त 4 धावा आणि विकेटची पहिली वहिली हॅट्रिक पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता. या वेळेला दिशा मात्र चुकीच्या ठिकाणी बॉल गेला. एकच धाव तिकडे मिळेल फलंदाजाला. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. धनंजय भिंताडेने या आधीच्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केली होती. अर्थात तो गोलंदाज, या गोलंदाजाने फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवलंय. हा बॉल त्याने लोअर फुलटोदाताला पिक केला, ऑन साइडला केलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. रामानुज वर्मा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरुवात त्याने दमदार केली होती, 2 बॉल 2 षटकार त्याने ठोकले होते. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ व्यतीत केलाय. आता मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. 51 धावा धावफलकावरती 5 बाद. पुन्हा एकदा धनंजय. या वेळेला आपटलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वेग थोडासा कमी झाला, बाहेर निघाला. बॅटच्या आतून निघालेला स्ट्रोक सरळ पॉइंट फिल्डरच्या हातामध्ये जातोय आणि इथे मात्र कुठेतरी आज रामानुजच्या बॅटिंगला नजर लागली आहे. आणखीन एक विकेट, मात्र बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत जय सर. धनंजयला मिळते आणखीन एक सफलता. 6वा धक्का समर्थ 11 विकेट प्राप्त केली आहेत. 6 फलंदाज एका मागोमाग एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे. आता मात्र ही इनिंग लडखडू लागली आहे. पहा, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालेत. असं तर वाटू लागलंय आता बाद होणाऱ्या खेळाडूंसाठी पारितोषिकच ठेवली आहेत की काय, कारण एका मागोमाग एक जी ही काय पडझड आहे ना, ती थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित छापाला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे.
कोणताही फलंदाज जास्त वेळ व्यतीत करायला मैदानाच्या आतमध्ये तयार नाहीये. केवळ आता मात्र औपचारिकता शेष राहिली असं वाटू लागलंय. गोलंदाजांनी सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये सपाटून मार खाल्ला. हर्षवर्धन सांगेला अजून इन्व्हाइट करण्यात आलेला नाहीये, परंतु तरी देखील गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ कुठे ना कुठेतरी या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना पाहायला मिळतोय. समर्थ 11 वरळी टीम सध्या त्या घडीला बॅकफूट वरती आहे. नक्कीच त्या ठिकाणी आपण खूप जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन पाहतोय. धनंजय भिंताडे आणि त्यांच्या समोर मात्र आता रोहित छापा. ओव्हरपिच चेंडू होता, बॅटची कडा घेतोय, इनसाइड एज घेऊन मात्र शॉर्ट मिड विकेट कडून पाठीमागे बॉल जाईल. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. एकच घेण्याचा प्रयत्न, सिंगलचा प्रयत्न आणि एकेरी धावेसोबत संघाच्या धावफलकात मात्र एका धावेची वाढ होतीये. 52 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आणि आतापर्यंत विकेट गमावले ते 6. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बराच खाली राहिला. हा अनइवन बाउन्स आणि हा रबर बॉलचा एक अनिश्चित खेळ आपण पाहताय. अर्थात तुम्हा सर्वांची आवडती, हक्काची, मानाची, लाडाची स्पर्धा आणि एक भव्य दिव्यचं आयोजन रवी आणि महेश चेंदवनकर या बंधूंच्या माध्यमातून नरेपार स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 सीझन 7. धनंजय भिंताडेची एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नशिबाची ही साथ मिळते. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न केला गेला, डायरेक्ट हिटही हुकलाय, परंतु निर्धाव चेंडू आलाय हे महत्वाचं. आणि इथे मात्र डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलात तर जाऊन पोहोचली आहे ती 52 या धावांवर. आणखीन एक इकॉनॉमिकल ओव्हर जे सर या अगोदर 4 आणि आता मात्र 1 विकेट सोबत फक्त 2 धावा खर्च केल्या धनंजय भिंताडेनं. 2 ओव्हरचा एक जबरदस्त स्पेल आपण पाहतोय. 2 ओव्हर 8 धावा आणि 2 विकेट मिळवणारा धनंजय भिंताडेने एक मॅजिकल स्पेल इथे हाताळलेला पाहायला मिळतो आहे. विकेट देखील प्राप्त केल्या, धाबा देखील थांबवल्या आणि जिथे काही पाहायला मिळताना गोलंदाजी आता मात्र रीड करणं फलंदाजांना ही बाब सोपी राहिलेली नाही आहे. जितक्या वेगाने गोलंदाजी होते पहा ना, या संपूर्ण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमधील एक मात्र असं क्रीडांगण आहे जिथे मातीची खेळपट्टी आहे. इथे खेळणं ज्या वेळेला मला दाजी नाईकची आठवण होते की त्याने अर्धशतक ठोकल्यानंतर त्याच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये तो आवर्जून म्हणाला की प्रथमच या मातीच्या खेळपट्टीवरती खेळण्यासाठी दाखल झालो, मला खेळण्याचा आनंद मिळाला. आणि इथे आल्यानंतर गोलंदाजी ज्या रीतीची होती आहे, किंवा ज्या रीतीचं फलंदाजी होती, हॅट्रिक पाहायला मिळाली, अर्धशतक पाहायला मिळालं, याहूनही आधी क्रिकेटच्या चाहत्या वर्गाला अजून काय हवं. या मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग थोड्या वेळात गर्दी करताना पाहायला मिळतील. या स्पर्धेने आपले मापदंड ओलांडली आहेत. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलंय. 7वं पर्व आहे या स्पर्धेचं. 7व्या पर्वामध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये खुल्या गटातील प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार केतन वामन मात्रेला दिला जाणार आहे. अगदी त्याच वेळेला रोहित माने ज्याला आपण शिवडी विधानसभा अंतर्गत हा पुरस्कार देणार आहोत प्लेयर ऑफ द इयरचा, हे मानाचे 2 पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. पुन्हा एकदा महेश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर पहिला चेंडू, कुठेतरी लाईन आणि लेंथ भटकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. महेश अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 53 धावा धावफलकावरती आहेत. अजय कदमचं अक्षरशः चांगलं लक्ष इथे आपण पाहतो. या वेळेला मात्र खूप चांगलं वळण दिलं गेलं, चांगली पिचिंगही पाहायला मिळाली आणि खूप सुंदर चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक संदीप कदम यांच्या हातामध्ये. आपण चर्चा करतो या स्पर्धेची, मला वाटतं एकमेव अशी स्पर्धा असावी किंबहुना मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली ज्या स्पर्धेमध्ये या संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे तुम्हाला या ऐतिहासिक अशा क्रिकेटच्या पंढरीवरती पाहायला मिळतील. या वेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आणि सरळ चेंडू जातोय तो यष्टीरक्षक संदीप कदमच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन. 4 विकेट मिळवले आहेत महेश शिंदेने. या गोलंदाजाने आज मात्र सकाळी येत असताना जणू काही मैदानावरती येत असताना त्याने काय खाऊन आला याची चर्चा होईल, कारण प्रत्येक बॉलवरती विकेट मिळवली आहे. त्याच्या अगेन्स्ट कोणताही मोठा स्ट्रोक अद्याप आलेला नाही आहे. या स्पर्धेची आपण चर्चा करतोय. खुल्या गटातील अनेक तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळतील, कारण प्रत्येक जण वाट पाहत असतो. रवी आणि अगदी त्याच वेळेला महेश चेंदवनकर यांची स्पर्धा कधी येते याची वाट आवर्जून पाहिली जाते.
आणि मला वाटतं की भारतातल्या सर्वाधिक स्पोर्ट्स ब्रँडच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. मग ताई पॅकर्स असेल, BTN कंपनी ग्रुप असेल, उल्हास पॅकर्स असेल, माया रासा असेल, HR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असेल, 70-70 स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, CM स्पोर्ट्स, सिल्वो ब्रँड, V स्पोर्ट्स, विक्ट्री स्पोर्ट्स अर्थात SK स्पोर्ट्स, फोर्स 1 लाईव्ह अर्थात स्पोर्टिसेक्स, या सर्वांचं सहकार्य नेहमीच लाभलं या स्पर्धेला. हो, पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. हात खोलण्याची अजिबात संधी देत नाहीये गोलंदाज महेश. या अगोदर पॉवर प्ले मध्ये चमत्कार केला आणि या ओव्हर मध्येही आणखीन एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. जवळपास मला वाटतं आतापर्यंत तरी एकही धाव खर्च केली नाहीये. मला वाटतं एक वाईट बॉल त्या व्यतिरिक्त कोणतीही रन खर्च केलेली नाहीये महेशने. चांगलं व्हेरिएशन आहे, चांगली लाईन आणि लेंथ त्याला गवसली आहे आणि जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक से बडकर एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्कीच या स्पर्धेला आज 4 चांद लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच आमचे खास मालवणवरून आलेले मित्र क्रिकेट लवर मंदार मटकर यांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करू. आखूड टप्प्याचा चेंडू होता यावेळेला, मात्र अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल, फिल्डर चेंडू खाली आला, बॉल हातातून निसटला आणि एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली फलंदाजांच्या माध्यमातून. आता एकेका धावेला खूप महत्व द्यावं लागेल कारण मोठ्या धावा तर येताना दिसत नाहीयेत. एका धावेनं स्कोर पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय तो 54 या धावसंख्येवरती. काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल? महेश शिंदेने अद्याप 11 चेंडू हाताळलेत, 6 धावा खर्च केल्या, 4 विकेट त्याच्या नावावरती आहेत. 54ला 7 फलंदाज बाद झालेत. ही दयनीय अवस्था आपण पाहतो आहोत. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन कव्हर ड्राईव्हचा फटका सजवलाय, एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यस नो शेवटला केली. हो रनआउटची ही संधी आहे आणि पंचांचं एक बोट आसमंताकडे उंचावलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि पहिल्या डावाचा खेळ मात्र इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गड्यांच्या मोबदल्यात समर्थ 11 वरळी या संघाने धावा जमवल्या त्या 55. म्हणजे अगदी दोन्हीही वेळेला आपण जर पाहिलं तर एक चांगलं टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या मॅच दरम्यान 77 आणि या मॅच दरम्यान सध्या आपण बनलेल्या पाहिल्या त्या 55. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता असेल ती स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर संघाला. गोलंदाजांचा क्लास आणि गोलंदाजी झक्कास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. महेश शिंदेने प्रभावी मारा केला. केवळ आपण पाहिलं 2 षटकांमध्ये त्याने एकंदरीत तिथे 7 धावा खर्च करत 4 विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. धनंजय भिंताडेनी चांगला स्पेल हाताळला, चांगली साथ त्याच वेळेला आपण पाहिलं तर त्यांना देत असताना अभिजित जाधव पाहायला मिळाला. महागडा राहिला तो एक मात्र शुभम जाधव आणि याच जोरावरती या धावा थांबवल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग चांगली केली होती ती जयेश पोखरेने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. त्याला रामानुज वर्माने चांगली साथ दिलेली पाहायला मिळते. परंतु या धावा किती मुबलक आहेत आणि किती पुरेशा आहेत या रोखण्यासाठी धावसंख्या हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार मानत होतो ताई पॅकर्स, अमरजी परोळेकर, BTN कंपनी, नरेपा ग्रुप, त्याच वेळेला उल्हास पॅकर्स, माया रासा यांचं देखील RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 70-70 स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, CM स्पोर्ट्स, सिल्वो ब्रँड, विक्ट्री स्पोर्ट्स, त्याच वेळेला SK स्पोर्ट्स, फोर्स 1 लाईव्ह, रोहनजी गुप्ते, स्पोर्टिसेक्स, त्याच वेळेला स्ट्रायकर स्पोर्ट्स, साई अन्सुल स्पोर्ट्स, चिंतामणी स्पोर्ट्स, AA स्पोर्ट्स, सुधांशु स्पोर्ट्स, यशस्वी 11, मॅच टाइम स्पोर्ट्स, व्ही क्रिएटिक आणि आवर्जून आपण सिक्सर बॉल केतनजी सेट इंटरप्राइजेस यांचा आभार मानावं तितकंसं कमी आहे. कारण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं जो येलो कलरचा सिक्सर अल्ट्रा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जात असताना पाहायला मिळतो आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, आम्ही लक्ष वेधतो आहोत. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, मी विनंती करेन समर्थ 11 वरळी टीम. चला त्वरित मित्रांनो घाई करा, थोडं लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या. चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पंच असतील त्याच वेळेला गुणलेखक असतील यांच्यासाठी टी-शर्ट देण्यात आला आणि काही विशेष स्पॉन्सर मग आपण ते पाहतो आहोत.
तर नक्कीच आभारी असणार आहोत अमरदादा परुळेकर, कारण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती यावर्षी जे टी शर्ट्स पाहताय प्रत्येक संघासाठी आणि संघामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी मात्र जे टी शर्ट्स आम्हाला प्रोव्हाइड केले, ज्याचं सौजन्य लाभलंय असे सन्माननीय अमरदादा परुळेकर, त्यांचे विशेष आभारी असतील. त्याचबरोबर बीटी कंपनी सर्वे सर्वा बबनजी तावडे साहेब जे सकाळी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर नामदार नरहरी झिळवळ साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब, राजू शेठ लांजवळ साहेब, सुधीर भाऊ साळवी, आमदार अजय चौधरी साहेब शिवडी विधानसभा, मिनारजी नाटाळकर शाखा प्रमुख, अभिषेकजी जामदार, माजी नगरसेविका सन्माननीय श्रीमती सिंधुताई मसूरकर, सिद्धेशजी धाऊसकर, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, त्याचबरोबर संजय नाना आंबोले, सचिनजी शेट्टे, दिलपेशजी गुलगुले, त्याचबरोबर राजनजी सातार्डेकर, अभिषेकजी तवटे, सुरेंद्र मोरे व यश मोरे, मायरासा परफ्युम्स, राजश्रीताई पवार, आर आर डोंबिवली, ज्यांचा संघ सुद्धा इन ॲक्शन आपल्याला उद्याच्या दिवसात खेळताना दिसणार आहे. आणि एक बिग फाईट, तीही मॅच खूप जबरदस्त असू शकते, तर त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट साजन पाटील साहेब, US उमेश इलेव्हन, नोवेलजी देटे यांच्या माध्यमातून ज्या आकर्षक भेटवस्तू आपण खेळाडूंना देणार आहोत त्यांचेही आभारी असणार आहोत. सन्माननीय शलाकाताई पाटील, संजोगजी खामकर, लाला बशीर, सचिनजी चौगुले, सुशांतजी साळुंखे, त्याचबरोबर रुपेशजी रावले साहेब, कपिलजी कांबळे, जुगनू सिंग, अजयजी पांगळे, सुरेशजी बने, त्याचबरोबर संतोषजी सिंग, चेतनजी फोंडेकर, प्रकाश नायडू अर्थात प्रकाश डोसा यांचा जो बॅनर आपल्याला मैदानाच्या उजव्या बाजूला लागलेला पाहायला मिळतोय त्यांचेही आभारी असणार आहोत. त्याचबरोबर अविनाशजी मेटबावकर, अजयजी पवार आणि संकेतजी कारंडे या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर विशेष सहकार्य उदय मयेकर साहेब, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द इयर, मॅन ऑफ द मॅच, बॅटर, बॉलर आणि मालिकावीरासाठी जे पुरस्कार आहेत त्यांच्यासाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते साई अंशुल स्पोर्ट्स सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण आणि SK स्पोर्ट्स सन्माननीय राजा पाटील साहेब यांचं. तर आभारी असणार आहोत या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे, आमच्या बक्षीसदात्यांचे. आणि आता मात्र लगेचच आपण नवीन डावाला जशी सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती माझ्यासोबत मात्र सन्माननीय जयेश भोसले सर असतील आणि 56 धावांचा हा पाठलाग मात्र आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. नरेपाक स्पोर्ट्स क्लब, महेश विष्णू चेनवनकर, रवी विष्णू चेनवनकर, दिलीप विष्णू चेनवनकर तथा यश चेनवनकर आणि रिया चेनवनकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेनवनकर चषक 2025 7वं पर्व दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीची जोडी महेश शिंदे आणि त्यांच्या साथीला शुभम जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखवत असताना पाहायला मिळते. अर्थात आपण पाहत आहोत मंगेजी बिलोसे साहेब यांच्या मालकीचा संघ. जयराम निकम एक लेजेंडरी गोलंदाज, नुकतेच आपण पाहिलं तर देववसन त्यांना लाभलं. अर्थात एक चांगला खेळाडू आपल्यामधून निघून गेला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा संघ बांधला. मंगेजी बिलोसे साहेब यांच्या अगदी जवळचे आणि अगदी लाडका खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जायचं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, हयात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा संघ खुल्या गटामध्ये मंगेजी बिलोसे साहेब यांनी बांधलेला पाहायला मिळतो आहे. संदीपजी कदम यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना प्रतीक शर्माला आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी शुभम जाधव आणि महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. मॅच चांगली होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण लो स्कोरिंग मॅचेस हे नेहमी चांगल्या दर्जाच्या होत असताना पाहायला मिळतात. परंतु शुभम जाधव आपल्या बेदरकार फटक्यांसाठी जाणला जातो. विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये झंझावाती खेळ करणारा शुभम जाधव आज माणगावच्या या गोलंदाजाने गोलंदाजी तर चांगली करू शकलेला नाहीये, परंतु फलंदाजीमध्ये त्याच्या समोर काय वाढून ठेवलंय या परेलच्या नरेपाक भिवाजी राव नरे उद्यान नरेपाक परेलच्या या क्रीडानगरीमध्ये, या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये तो दाखल झालाय आणि बॅटिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. या मैदानाने भरभरून दिलं. राहुल 11 सारखा संघ इथून बांधण्यात आला. छोटा साई मोठा साई याच मैदानाने दिलेले संघ पाहायला मिळाले आणि महाराष्ट्रातील 2 विख्यात प्रख्यात असे 2 बंधू ज्यांचं आयोजन आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल वरती हुक करण्याचा प्रयत्न, इरादे स्पष्ट आणि नेक आहेत. पहिल्याच बॉल वरती अटॅक केला होता, सिंगल आली आहे जिथे येत असताना पाहायला मिळते.
मैदानाच्या आजूबाजूला तुम्हाला चौकार षटकार मिळवता येईल, परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर थोडासा मागच्या बाजूला फाईन लेग क्षेत्राकडे बॉल जाताना आपल्याला दिसला आणि तिथे मात्र डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन म्हटलं की मग एकेरी धाव तुम्हाला त्या ठिकाणी घोषित स्वरूपातली नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवता येईल. परंतु मैदानाच्या आज तिन्ही बाजूला चौकार आणि षटकार ठोकण्याची संधी आणि हा एक वेगळा नियम या स्पर्धेच्या माध्यमातून या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन आपण पाहताय. पहिला दिवस सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. होय, स्पर्धेला रंग आणण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. शुभम जाधव स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल यावेळेला वेगवान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर एक सिंगल इथून प्राप्त होईल. धावा बनतात त्या 2. गतवर्षी जसं आपण पाहिलं की खूप चांगली स्पर्धा रंगली, त्यामधून आपण जर पाहिलं तर त्यावेळेला 6 कॉमेंटेटर आपण वेगवेगळे आवाज ऐकले होते. यंदाच्या पर्वातही आपण 4 ते 5 कॉमेंटेटरचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर नामांकित असं 4 पंचांचं पॅनल, 2 महिला गुणलेखिका आणि त्याचबरोबर 5 ते 6 कॅमेऱ्यांसोबत विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत tenniscricket.in वरती केलं जाणारं हे क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण पाहतात. एक दर्जेदार आयोजन रवी आणि महेश चेंदवनकर या 2 बंधूंच्या माध्यमातून. सुपर डिपर हिट ही स्पर्धा आपण पाहत आहोत. लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड, जिथे महेश शिंदेच्या बॅटमधून आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार. जबरदस्त प्रहार केला. इथे मात्र फुल टॉस बॉल मिळाला आणि पावसाचंही आगमन झालंय. बघा, गेले कित्येक पर्व आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कॉमेंट्री करतोय. जे सर, दरवर्षी आपण पाहिलंय की जेव्हा रवी आणि महेशची स्पर्धा असते तेव्हा कधीच पाऊस पडलेला नाहीये, परंतु मला वाटतं हे एकमेव पहिलं असं पर्व आहे की ज्या स्पर्धेच्या माध्यमातून पावसाची वर्णी आज मैदानावरती लागली आहे. तर नक्कीच हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आता अजून रंगात येताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. खणखणीत षटकाराने मात्र सुरुवात केली आहे. होय, रंगात येईल हे आयोजन, रंगात येईल ही स्पर्धा, परंतु मॅच आताही रंगात येणार आहे. कारण रबर बॉल पावसाळी क्रिकेट हे अशा स्वरूपाचं आहे. पाऊस पडला की वेगळं होतं, पाऊस पडला नसेल त्यावेळेला वेगळं क्रिकेट होतं, खेळपट्टी वेगळी होते, तदनंतर बॉल वेगाने निघतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं अवघड होईल, परंतु महेश मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने दहाडलाय, पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार खेचला. आज मला वाटतं ना त्याचा दिवस राहिलाय की काय, कारण गोलंदाजी करत असताना 7 धावा, 4 विकेट, 2 षटक त्याने हाताळलं होतं. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. शुभम जाधव त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हा शुभम जाधव तो आहे ना ज्याला ग्रामीण क्रिकेटमधून संदीप कदम यांनी संधी दिली. त्याला खुल्या गाठाचं क्रिकेट दाखवलं, मुंबापुरीचं क्रिकेट त्याला दाखवलं आणि मला वाटतं की सर्वाधिक दूरवरचा प्रवास करणारा शुभम जाधव आज या स्पर्धेतला आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतोय. कारण त्याच्या पुढचा प्रवास सिंधुदुर्ग संघाने केलाय. अगदी आपण पाहिलं काही गोव्याच्या बॉर्डरवरून हे खेळाडू येत असताना पाहायला मिळाले होते. शुभम जाधव त्यापैकी एक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. दूरवरचा प्रवास करून सकाळी तो इथे दाखल झाला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, परंतु महेशने काय षटकार ठोकलाय. इरादे नेक आहेत त्याचे. बॅटिंगचा क्लास त्याचा याही मॅचमध्ये पाहायला मिळणार. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहतोय. एक मोठा फटका खेचल्यानंतर कुठे ना कुठेतरी हा फटका अंगलट येऊ शकला असता. डॉट बॉलने हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळालाय. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आपण जसं पाहताय की 56 धावांचं एक माफक लक्ष, परंतु आपण हे माफक लक्ष ही पूर्ण करताना बऱ्याचदा गोची झालेली पाहायला मिळाली आहे फलंदाजांची. अगदी आपण जसं म्हणतो ना की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. पुढचाच बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये. महेश शिंदे थांबायचं नाव घेत नाहीये. लगातारचा दुसरा बॉल आणि त्यावरती चौकार. नक्कीच एक जबरदस्त स्ट्रोक खेळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मात्र जिथे फिल्डर नव्हता, अगदी 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आणि त्या चेंडूला त्याची जागा दाखवली. एक खणखणीत चौकार येतोय. अगदी आपण जर पाहिलं तर एक जीवनदानच म्हणावं लागेल या फलंदाजाला मिळालं होतं आणि त्या फलंदाजाला जीवनदान मिळाल्यानंतरच लगेचच त्याने त्या जीवनदानाचा फायदाही उचलला आणि हा चौकार ठोकून संघाच्या धावसंख्येला मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 12 धावा स्कोर कार्डवरती सध्या. श्री ब्रॉडबँड इंटरनेटचे विवेकजी राणे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. इंटरनेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे त्याचे सर्व प्रोप्रायटर श्री ब्रॉडबँडचे आदरणीय विवेकजी राणे साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत. DRSचा वापर करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येतोय. बॅटिंग टीमने इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. महेश शिंदेने एक त्याच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली. हाईट फॅक्टर घेऊन डिरेक्शन ऑफ द बॉल हे पाहण्याचा त्याने आवर्जून अट्टहास केलाय. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहिला तर सध्या दगडीला स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते ती एकंदरीत 12 धावा.
धावफलकावरती आहेत. या बॉलचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ, कारण 57 धावसंख्येचा 56 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केलेली ही आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी एक जमेची बाब म्हणता येईल की सुरुवात चांगली झाली आहे. विदाउट लॉस 12 धावा. नक्कीच एक चांगली सुरुवात आहे आणि असंच मात्र कुठेतरी चांगल्या सरासरीने धावफलकाला आणि ही फेअर डिलिव्हरी असणार आहे, एक व्हॅलिड डिलिव्हरी असणार आहे, एक लिगल चेंडू तिकडे हाताळला गेलाय. त्यामुळे मला वाटतं डॉट बॉलने पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती बिनगडी बाद 12 या धावसंख्येवर. मला वाटतं 56 धावांचं जे लक्ष आहे, जर याच सरासरीने धावफलकावर धावा येत राहिल्या तर जवळपास 5 ओव्हर मध्येच कुठेतरी ही मॅच कंप्लीट होण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. परंतु बघूया आता येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये काय घडते काय बिघडते. एकंदरीत रोशन जे आपण पाहिलं ना तर प्रतिस्पर्धी संघाकडे दांडगा अनुभव असणारे गोलंदाज नाही आहेत. जिथे समर्थ 11 वरील या संघाला आपण पाहतो, मला वाटतं जिथे एकंदरीत पाहिलं ना तर या संघाकडे तरुण बिस्टा नावाचाही एक चांगला ऑप्शन राहू शकतो, कारण त्याच्याकडे रबर बॉलचा चांगला दांडगा अनुभव त्याच्याकडेही आहे. एकंदरीत हा संघ पाहता एक नवीन संघ बांधण्यात आलाय. उद्योन्मुख खेळाडू या संघामध्ये जास्तीचे पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये ज्या वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये धक्के देणाऱ्या संघांमध्ये नवनवीन जे संघ असतात ते जास्तीचे धक्के देतात. त्यामध्ये ओंकार 11 गिरगाव हा संघ राहिला होता. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काय धुमाकूळ माजवला होता त्या संघाने. परंतु या संघही तितकासा नवीन आहे, नौखा आहे. चांगलं क्रिकेट इथेही पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा, अपेक्षित राहील की जास्त वेळ आपण व्यतीत करणार नाहीत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. तुषार मेडेकरला इन्व्हाइट करण्यात आले. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान या संघाकडे अमय लाड देखील आहे, तरुण बिस्टा देखील आहे. परंतु त्यांना इथे कधी वापरण्यात येतं किंवा संघनायक त्यांचा वापर कशा रीतीने करून घेतो हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. नक्कीच चांगली संघ बांधणी जसं तुम्ही चर्चा केलात सर. नवीन संघ ज्या वेळेला मैदानावरती उतरलेत काहीतरी नवा पराक्रम त्या संघाने केलाय. परंतु काही वेळेला असंही घडतं की ताळमेळ होत नाही 2 खेळाडूंमध्ये किंवा 11 खेळाडूंमध्ये. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, टॉप ऑफ दी बाउन्स आले. हा फटका यदा कदाचित डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो हाणून काढलाय. शुभम जाधवचा एक सिंगल आली आहे त्याच्या या बॅटमधून. हवेत फटके खेळले जात आहेत. कुठेतरी मात्र रिस्क घेतली जाते, धोका पत्करला जातोय. लक्ष तितकं मोठं नाहीये, परंतु प्रयत्न इथे शर्तीचे आहेत की मोठे फटके खेळायचे आणि लवकरात लवकर मॅच जिंकायची आणि या सामन्यावरती एक मोठा विजय मिळवायचा. असाच प्रयत्न आहे स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर संघाच्या फलंदाजांकडून. कोणती विकेट नाहीये. धावसंख्या धावफलकात वाढ करत जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. याही षटकाची सुरुवात एक सिंगलने होत असताना पाहायला मिळते आहे. शुभम जाधव अद्याप त्याच्या बॅटवरती तितकेसे मिडल झालेले फटके पाहायला मिळालेले नाही आहेत. यावेळेला दुसरा टाकण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने व्ही क्षेत्रामध्ये हा निष्णात आहे फलंदाज महेश शिंदेच्या बॅटमधून येतोय षटकार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, षटकार ठोकलाय आणि आणखीन अर्धा डझन धावांची भर मात्र स्कोर कार्ड वरती पाहून आपण जर पाहिलं तर स्कोर अगदीच आपण जर पाहिलं तर आता वेगाने पुढे सरकेल. 6 धावांसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय तो 19 या धावसंख्येवरती. ओव्हर पिच गोलंदाजी आणि गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा जो प्रयत्न आहे, जो मानस आहे, तो फसलेला पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. पुढ्यात टाकला लेदर बॉलचा दांडगा अनुभव असणारा फलंदाज महेश शिंदे. उसळणं आणि कोसळणं त्याच्या रक्तातच आहे. डाऊन द ग्राउंड त्याने षटकार खेचलाय. 2 फटके खेचले तेही समोरच्या बाजूलाच. हाफ ट्रॅकर अधिकची उसळी गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. किंवा असंही म्हणता येईल ना की दडपण आलं गोलंदाजावरती. फुलरलेनच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर हे दडपण आहे ना ते जुगारून लावावं लागेल. धावांचा रतीप रचण्याचा प्रयत्न होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला हुक केला. रन्स मिळतील या बॉलवरती. त्या अर्थात महेश शिंदेच्या बॅटमधून तिसरा षटकार. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय पोलादपूरच्या वाघानं. जबरदस्त बॅटिंग महेश शिंदे याची. आणखीन एक दिमागदार षटकार त्यांच्या बॅटमधून. अगदी चेंडूच्या मेरिट वरती फटके कसे खेळायचे हे आज तो दाखवून देतोय. पुलरलेनचा बॉल टाकला, त्याला मात्र समोर पाठवलं आणि या वेळेला हाफ ट्रॅकर हाताला, त्याला मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून बाहेर पाठवून दिलं. 2 षटकार आलेत आतापर्यंत बॅक टू बॅक आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. म्हणजे मला वाटतं जवळपास निम्म काम या ठिकाणी मात्र पूर्ण झालेलं आहे. निम्म काम करणं बाकी आहे. थोडा थोडे की जरूरत आहे. एक पात्री अभिनय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतो आहे.
कारण बॉलिंग करत असताना धावा रोखल्या, बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात. आणि महेश शिंदे ज्या रबर बॉल क्रिकेटमध्ये तो नेहमी चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला आणि त्या दर्जाचा क्रिकेट तो खेळतो देखील आहे. 26 धावा धावफलकावरती बनल्यात, जिथे 56चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 55ला 8 ही पूर्वार्धाची परिस्थिती पाहायला मिळाली होती प्रतिस्पर्धी संघ अर्थात समर्थ 11 वरळी या संघाची. गोलंदाजी अजूनही इथून चांगली करावी लागणार आहे. विकेट मिळवाव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील. याची दाण डेगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. संघातील प्रत्येक खेळाडू म्हणत असेल की विकेट घेणं ही फार महत्वाचं आहे आणि इथे जर का विकेट आल्या ना तरच आपण मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, नो बॉल. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि त्यामध्ये असफल राहिलाय गोलंदाज. जसं पहिल्या डावातून मात्र धनंजय भिंताडनं पहिली विकेट मिळवून दिली होती, त्यावेळेला मात्र नक्कीच कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु इथे समर्थ 11 वरळी संघाकडून पहिली विकेट कोण पटकावणार याच्याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष आहे. कारण मॅच जर जिंकायची असेल तर डॉट बॉल आणि डॉट बॉल सोबत विकेट पटकावणं खूप महत्वाचं राहील ते समर्थ 11 वरळी संघासाठी. 7वं पर्व आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला हाफ ट्रॅकर बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. नशिबाची गोळीच खाऊन मैदानाच्या आतमध्ये महेश आला. यष्ट्यांच्या अगदी समीपून चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. तुषार मेडेकर गोलंदाजी करत असताना त्याला अद्याप यश मिळालेलं नाहीये. पावसाचं झालेलं आगमन आपण पाहतो आहोत. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 28. जय सर, आणि आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक नाव सध्याच्या घडीला गाजताना पाहायला मिळते. ते नाव म्हणजे श्रीजा 11 लालबाग आणि त्या संघाचे संघ मालक आणि संघ नायक म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने या पटलावरती ओळख आहे असे आमचे बंधुतुल्य मित्र विक्रांतजी जाधव, ज्यांना आपण गोठ्या या नावाने सुद्धा ओळखतो, त्यांचं मात्र शुभागमन मैदानावरती झालंय. विक्रांतजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलाय. तुषार मेडेकरने इथे फिल्डिंग टीमने व्हाईट बॉल जो काय घेण्यात आला त्याच्यासाठी DRSचा कॉल करण्यात आला. विक्रांत जाधव अर्थात गोटेजी यांनी आपण पाहिलं श्रीजा 11 लालबाग दिला. हा संघ केवळ दिलाच नाही तर त्यांनी आणखीन एक खेळाडू देखील खुल्या गटासाठी दिला, ज्याला आपण सध्याच्या घडीला विशारद पगारेला खेळताना पाहायला मिळतो, जो लालबाग मधून येत असताना जसे रोहित माने सारखा खेळाडू देखील त्यांनी दिला आणि ज्याला या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार दिला जाणार आहे. हा बॉल व्हाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल, अनलिगल डिलिव्हरी. स्कोर कार्डवरती व्हाईटच्या स्वरूपामधून धावा बनतात त्या 29 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 27ची आवश्यकता राहिली. अर्धा पल्ला गाठण्यात आला, अर्धा पल्ला गाठायचा आहे. हे दोन्ही आघाडीचे फलंदाज आता मात्र थांबायला काही तयार नाही आहेत. यथेच्छ समाचार घेतलाय, यथेच्छ धुलाई केली आहे. तुषारचे या षटकामध्ये धावा धुतल्यात आणि धावांचा वेग आता वाढू लागलाय. धावा थांबवण्यासाठी विकेट आणि पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं. पुन्हा एकदा टॉप ऑफ द बाउन्स ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्किट झाला बॉल, गुडलाईन स्पॉट वरून राईज होतोय. यष्टीरक्षकाचा भेद घेतला. 2 षटकांचा खेळ संपला. 29 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे टीम. जय सर, आणखीन एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडलाय की ज्या वेळेला रिव्ह्यू घेतला जातोय त्यावेळेला त्याची पडताळणी कुठे होते. सर्वात प्रथम तर आपण सगळ्यांचं लक्ष तिकडे असल्यासारखं नक्कीच पाहतोय, कारण सगळ्यांना विचार पडतोय की याची पडताळणी कुठे होते, तो टीव्ही कुठे लागलाय, आमचे तिसरे पंच कुठे. तर या स्पर्धेत अगदी मुंबईमध्ये पहिल्यांदा ब्रॉडकास्टिंग व्हॅन tenniscricket.in च्या माध्यमातून मात्र वापरली जाते आणि त्या ब्रॉडकास्टिंग व्हॅन मधून मात्र आमचे तिसरे पंच त्याची पडताळणी करून मात्र वॉकी टॉकीच्या माध्यमातून हे निर्णय जे आहेत ते आमच्या ऑन फील्ड पंचांपर्यंत पोहोचवले जात आहेत. तर एक खूप चांगलं आयोजन आणि त्या आयोजनाला विशेष सहकार्य नेहमीच राहिले ते tenniscricket.in चे सर्वेसर्वा संतोषजी नाणेकर यांनी. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण हे थेट प्रेक्षेपण पाहत आहोत आणि स्वतः संपूर्ण व्हॅन घेऊन गौरूजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आज उपस्थित असताना पाहायला मिळते आहे. रबर बॉल क्रिकेट हे सर्वाधिक कॅमेऱ्यांनी इथे आपण पाहतोय की या मैदानावरती कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. हाय डेफिनेशन कॅमेराचा वापर करण्यात येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिथे दुसऱ्या षटकामध्ये धावा येत असताना 17 पाहायला मिळाल्या, पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. तरुण बिस्ट याचा वापर करण्यात येतो. तरुण बिस्टाचा वापर करण्यात आला. बॅटिंग पॉवर प्ले
इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. तरुण बिस्टा गोलंदाजी मार्कवरती याला शुभम जाधव आणि महेश शिंदेने बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. आता हे पाहणं रंजकता बरं राहिलंय की या षटकामध्ये धावा किती येतात, कारण यदा कदाचित जर का विकेट गमावली ना तर आपण जेवढ्या धावा बनवल्या तेवढ्याच मिळणार आहेत, परंतु जर का 20 धावा आल्या तर ते डबल होणार, 40 बनणार आहेत आणि त्यासाठी प्रयत्नशील दोन्ही फलंदाज निश्चित असेल. परंतु जो धोधो कोसळणारा पाऊस आहे ना तो खलनायकाची भूमिका अदा करेल यात मात्र शंका नाही, कारण ज्या ज्या वेळेला पाऊस येतो त्या वेळेला या पावसामध्ये बॅटिंग करणं किंवा स्वतः उभं राहून बॅटिंग करणं ही बाब सोपी नाही. या मैदानावरती आगळ्या वेगळ्या पटक्यांसाठी जाणला जाणारा किसन देवेंद्रची मला आठवण होते की त्याने समोर स्ट्रोक खेळले होते अनेक वेळेला समोर षटकार असताना. आज प्रत्येकाला चालून आलेली नामी संधी आहे. चहूबाजूला आपण तिन्ही बाजूला षटकार आणि चौकार पाहत आहोत. तरुण बिस्टा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. तिथे क्षेत्ररक्षणासाठी पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या रोखण्यात आल्या आणि तदनंतर या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे टीम. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. खेळपट्टीवरती तितकंच साम्य किंवा ताळमेळ जुळून आलेला पाहायला मिळालेला नाही आहे गोलंदाजांचा. आणि नक्कीच या एक्स्ट्रा धावा ज्या येत आहेत मला वाटतं दुष्काळात 13वा महिना ठरतील या मॅच मध्ये, कारण ऑलरेडी विकेट येत नाहीयेत आणि त्यातल्या त्यात चांगली धावसंख्या. पुढचा बॉल लोअर फुल टोज ऑन साइडला केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल शुभम जाधवचा वार सारेसगार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा ऑन साइडला छात्र कुलोत्पन्न डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या दिशेने मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साइडला जिथे प्रकाश डोसाचा सुद्धा बॅनर आहे, तर नक्कीच प्रकाशजी नायडू साहेबांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आणि त्यांच्या बॅनरला दिली जाणारी सलामी या षटकारासोबत. मंगेजी बेलोसे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. हलक्या त्याने कट केलेला आपण हा स्ट्रोक पाहतो. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. आपल्या मित्राच्या खातीर आपल्या मित्राच्या नावाने हा संघ बांधला. जयराम निकम यांच्या नावाने हा संघ खेळतोय आणि मंगेजी बेलोसे साहेब यांनी सांगितलं की येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये माझ्या भावाच्या माझ्या मित्राच्या नावाने मी जास्तीत जास्त संघ उतरवण्याचा प्रयत्न करेन. मैदानाच्या आतमध्ये तोच संघ खेळतोय. चांगलं परफॉर्मन्स होतोय. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन तरुण बिस्टा शुभम जाधव साठी. पुढचा बॉल यावेळेला फुलर लेनचा टाकला बाहेरच्या दिशेने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल आणि विकेट मिळवावं लागणार आहेत. नक्कीच विकेट मिळवायची आहे आणि कुठेतरी एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळलं जाते दोन्ही फलंदाजांकडून. षटकार ठोकल्यानंतर एक सिंगल घेतली आणि परत एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न फसला. यावेळेचा बॉल खाली राहिला. तो थेट यशांच्या पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चांगलं क्रिकेट आपण अनुभवतोय. पावसाची ही त्या ठिकाणी रिमझिम चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांसाठीच कठीण असणार आहे ज्या वेळेला मैदानावरती पाऊस असेल. जितकं कठीण गोलंदाजासाठी आहे, जितकं कठीण फलंदाजासाठी आहे आणि तितकंच कठीण क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा आहे. पुन्हा एकदा मात्र नो बॉल +1 म्हणजे एकंदरीत 2 धावांची भर पडणार आहे स्कोरबोर्ड वरती. चांगला प्रश्न विचारला गेला होता तरुण बिस्टाच्या माध्यमातून, परंतु पंचांकडून मात्र त्याला दंडित केलं गेलं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे. नो +1 2 धावांची भर स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल घेऊन तरुण बिस्टा. यावेळेला पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी. इथे अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. किंवा तरुण बिस्टाने जी गोलंदाजी केली आहे ना ती आधी व्हायला हवी होती. त्याने ज्या रीतीचा मारा केलाय, धावांना रोखण्याचा प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळाला. उशिराने आणलं असंच म्हणता येईल मैदानाच्या आतमध्ये तरुण बिस्टाला. होय, आणि इथे मात्र खेळाडूंसाठी बक्षिसं आहेत, परंतु आज एक विशेष बक्षीस आलंय ते आमचे समालोचक मित्र जयेशजी भोसले यांच्यासाठी. पोलादपूरहून आज मंगेशजी बेलोसे हा सामना पाहतायत आणि त्यांच्या समालोचनासाठी मात्र 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार मंगेशजी बेलोसे साहेबांनी जयेश भोसले सरांसाठी मात्र या ठिकाणी जाहीर केलेला आहे. पहिला विकेट, पहिला फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. थँक्यू व्हेरी मच मंगेशजी बेलोसे यांचे मी विशेष आभारी राहीन. मैदानाच्या आतमध्ये विकेट गमवलाय आणि की फॅक्टर विकेट म्हणता येईल रोशनजी पाथाडे, कारण आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं ही विकेट मिळवली आहे आणि तदनंतर आता या धावा जेवढ्या बनवल्यात तेवढ्या तुम्हाला मिळतील.
नक्कीच नक्कीच कुठेतरी शेवटला चुकी केली तिकडे मात्र फलंदाजाने. आतापर्यंत तरी कोणती विकेट दिलेली नव्हती, परंतु ज्या वेळेला पॉवर प्लेची ओव्हर आली त्यावेळेला मात्र विकेट गमावली गेली आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट आल्या कारणानं त्या बोनस धावा ज्या आहेत त्या तुम्हाला मिळणार नाहीयेत. तर सध्या मात्र आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन होत आहे. आउट होऊन माघारी परतलाय तो मात्र शुभम जाधव आणि त्यांची जागा घेण्यासाठी मात्र धनंजय भिंताडे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डची परिस्थिती आपण जाणून घेऊया. सध्या 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी मात्र अजूनही 16 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. एक चांगलं समीकरण आहे, एक चांगलं इक्वेशन आहे, जवळपास रन बॉल इक्वेशन. 18 चेंडू आणि 16 धावा. धनंजय भिंताडे मैदानावरती दाखल झाली आहेत. पाहूया आता येणाऱ्या चौथ्या षटकात कोण येणार गोलंदाजीसाठी, कोणाची निवड केली जाणार. कारण मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असं मात्र या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एकतर विकेट पटकावायचे आहेत आणि जास्त प्रमाणात मात्र डॉट बॉल हाताळायचे आहेत. आता मात्र समर्थ 11 वरळी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर सध्या आपण गोलंदाजीसाठी कोणाची निवड होतीये याच्याचकडे आपण लक्ष टाकतोय. सध्या मात्र बॉलिंग मार्कवरती ओमकार चव्हाण दाखल होईल. मोठी जबाबदारी सोपवली ओमकार चव्हाणच्या खांद्यावरती. डावखुरे हाताच्या गोलंदाजाला मात्र इथे आता पाचारण केलं जाते बॉलिंग मार्कवरती. फलंदाजांची जोडी तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये यशस्वी राहिला तो तरुण बिस्टा. पॉवर प्लेचा ओव्हर संपलाय आणि पॉवर प्लेच्या ओव्हर समाप्तीनंतर धावा झाले 40. 18 चेंडूत जयसर 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 16 धावा एक माफक लक्ष म्हणता येईल, परंतु अभिप्रेत राहिला मय लाडला कधी आणण्यात येणार आहे. कारण टुरिस्ट विजावरती त्याला आज परेडमध्ये आणलंय की काय, या गोलंदाजाचा वापर अद्याप करता आलेला नाही आहे. बाळाजी दुरी साहेब आपण पाहिलं तर हिवाळे 11 कसारा या ठिकाणावरती ते दाखल झालेत. अक्षयजी तावडे यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल. ओमकार चव्हाण गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि इथे धावा अर्जित होत असताना पाहायला मिळतात. त्या अर्थात एक सिंगल महेश शिंदेच्या बॅटमधून. आणखीन एक संधी चालून आली होती, ती संधी मात्र हातातून घालवलेली. एकतर 2 वेळेला जीवनदान मिळाले एकाच बॉलवरती जयसर. एकतर झाडाला लागला, कॅच पकडली जरूर, परंतु तिकडे ट्री कॅच आउट नव्हता. त्यानंतर मात्र रनआउटची संधी चालून आली, ती संधी सुद्धा हातातून घालवली. म्हणजे एकाच बॉलवर 2 वेळेला जीवनदान कसं मिळतं ना, तेही तुम्हाला या मैदानावरती अनुभवता येईल. या मैदानावरती खेळणं किंवा या मैदानावरती खेळल्यानंतर जो अनुभव मिळतो तो एक वेगळा आणि दांडगा राहतो. यावरती विशेष करून मी रवी चेनवनकर आणि महेश चेनवनकर यांचे आभारी राहीन की मैदानाच्या आतमध्ये ज्या झाडा आहेत ना किंवा त्यांच्या छटा कापण्यात आल्यात. यावेळेला फ्लॅट पॅरलल जिथे धनंजय भिंताडेच्या बॅटमधून येतोय हा फ्लॅट पॅरलल षटकार. आदरणीय प्रभाकरजी साळुंके साहेब महाराष्ट्र खो खो से प्रभारी म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यांचं देखील आगमन झालं. हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. षटकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 47 धाबा धावफलकावरती आहेत. 47 ऑन दी बोर्ड. 16 चेंडू 9ची गरज. पहा क्विकर वन पडल्यानंतर बॉल स्किट होतोय. शरीर भेदक मारा पाहायला मिळाला आणि जिथे धाव लेग बाईच्या स्वरूपामधून येत असताना सिंगल आली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 48 आहेत. 15 चेंडू आणि 8ची गरज. सामन्याचं समीकरण कुठेतरी आता पूर्णतः बदललेलं दिसतंय. स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर संघाच्या बाजूने हा सामना आता झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली, सुरुवात चांगली करून दिली. आता सध्याच्या घडीला मात्र धनंजय भिंताडे. पुढचा बॉल खाली राहिला. गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. मी आवर्जून उल्लेख केला होता रोशनजी की पावसाचं क्रिकेट आणि पाऊस थांबल्यानंतरचं क्रिकेट हे नेहमी वेगळं राहतं आणि इथे पाऊस थांबल्यानंतर बॉल स्किट होत आहेत, वळत आहेत, पाठीमागे ठेवले आहेत. फलंदाजांचं पदललित होऊ शकत नाहीये आणि त्या कारणास्तव बॅटिंग करणं अवघड बनलंय. परंतु धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. त्याच्या बॅटमधून फुल पॉवरफुल षटकार.
जबरदस्त स्ट्रोक, अगदी विजयाच्या अजून थोडा जवळ घेऊन जाणारा षटकार आलाय धनंजय भिंताडेच्या बॅटमधून. अगदी नुकतीच काही महिन्यांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती सांगली या ठिकाणी, आणि त्याच्यात सुद्धा धनंजय भिंताडेनं जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. सलग 4 षटकार त्याने एका ओव्हरमध्ये ठोकले होते. तोच धनंजय भिंताडे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आज पोलादपूर संघाच्या माध्यमातून मैदानावरती या क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच नरे पार्क मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग सोबत मला वाटतं विजयासाठी फक्त आणि फक्त आता 2 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकतर्फी सामना कुठेतरी पाहायला मिळाला या मॅच दरम्यान. पहिल्या मॅच मध्ये चांगली फाईट झाली, तिथे मात्र दाजी नाईक त्या मॅचचा हिरो ठरला. हा बॉल दिशाहीन राहिलाय. ओंकार चव्हाण ज्या लेंथ साठी जाणला जात होता, हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आणि सामना इथे संपलाय. सामना संपलाय. 9 विकेट राखत असताना सामना जिंकत असताना आपण पाहतोय स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे टीमने मंगेशजी बेलोसे साहेब यांचं अभिनंदन, संदीपजी बेलोसे सर यांचं अभिनंदन, निलेशजी कुळोस्कर साहेब यांचं विशेष करून अभिनंदन, विनायकजी दीक्षित असतील, सीतेजी सेठ या सर्वांचं अभिनंदन. सामना जिंकतोय तो स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो, वन साइड हिरो, 2 षटक, 7 धावा, 4 विकेट आणि बॅटिंग करत